सध्या एका पार्टीने देशामध्ये धुमाकूळ घातलाय। ही पार्टी बीजेपी नाहीये, काँग्रेस पण नाहीये, तर ही पार्टी आहे कॉकरोच जनता पार्टी। नवीन आहे ना? हा, नवीनच आहे। अमेरिकेत शिकणाऱ्या अभिजित दिपके या मराठी तरुणाने 16 मे रोजी सोशल मीडिया साईट्सवरती कॉकरोच जनता पार्टी नावाने अकाउंट्स ओपन केलेत आणि यानंतर 4च दिवसात देशातील खूप मोठा तरुणांचा वर्ग या कॉकरोच जनता पार्टीकडे अट्रॅक्ट झाला। इंस्टाग्रामवर तर यांचे 4च दिवसांमध्ये तब्बल 10 मिलियन फॉलोअर्स झालेत आणि याची सुरुवात झाली भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वक्तव्याने। 15 मेला एका केसच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत तरुणांना उद्देशून असं म्हणाले की काही बेरोजगार तरुण हे कॉकरोच सारखे असतात जे व्यवस्थेवरती हल्ला करतात। मग काय, त्यांच्या या वक्तव्यानंतर तरुणांच्या डोक्यात या व्यवस्थेबद्दल, इथल्या भ्रष्टाचाराबद्दल असलेली चीड कॉकरोच जनता पार्टीला मिळणाऱ्या सपोर्टच्या रूपात बाहेर निघायला लागली। तुम्ही जर कॉकरोच जनता पार्टीच्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला असा ओव्हरव्ह्यू दिसेल। त्यांनी पहिलंच असं वाक्य तिथे टाकलंय की आम्ही इथे अजून एक PM केअर योजना तयार करण्यासाठी, टॅक्स पेयरच्या पगारावरती दावोसमध्ये सुट्टी घालवण्यासाठी किंवा भ्रष्टाचाराला धोरणात्मक खर्च असं नवीन नाव देण्यासाठी आलेलो नाहीये, तर आम्ही इथे आलोय हे विचारण्यासाठी की जनतेचा पैसा कुठे गेला। आणि भावांनो, तुम्हाला जर या पार्टीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर काही नियम सुद्धा आहेत, ज्यात पहिलं तर तुम्ही बेरोजगार पाहिजे, तुम्ही आळशी पाहिजे, कंटिन्यू तुम्ही ऑनलाईन राहणारे पाहिजे आणि व्यवस्थेवरती तुम्हाला संताप व्यक्त करता आला पाहिजे। आणि या गोष्टी जर तुमच्यामध्ये असतील तर यू कॅन जॉईन दिस पार्टी। यासोबतच त्यांनी एक जाहीरनामा सुद्धा त्यांच्या साईटवरती प्रसिद्ध केलाय, जो त्यांच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही वाचू शकता। पण भावांनो, एक सांगतो, ही गोष्ट जरी मजाकमध्ये सुरू झालेली असली तरी ही प्रत्येक तरुणाच्या डोक्यातील एक चीड आहे। इथल्या भ्रष्ट व्यवस्थेबद्दल, दररोज वाढणाऱ्या बेरोजगारीबद्दल, देशाला आतून पोखरणाऱ्या राजकारण्यांबद्दल आणि सत्तेच्या पायाशी लाळ घोटणाऱ्या मीडिया चॅनल्सबद्दल। कॉकरोच जनता पार्टी हा काही ऑफिशियली रजिस्टर झालेला पक्ष नाहीये, ही एक सोशल मीडियावरती सुरू झालेली तरुणांची चळवळ आहे। पण तुम्ही जर इतिहासामध्ये डोकावून बघितलं तर अशाच चळवळींमधून पॉलिटिकल पक्ष उभे राहिलेले आहेत। पुढे या कॉकरोच जनता पार्टीचं काय होईल हे आत्ताच सांगणं कठीण आहे, पण ही एक चळवळ देशातल्या सत्ताधीशांच्या नाकी न बांधल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र नक्की। जय कॉकरोच।